ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धो को आदेश. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू आणि जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ सण अक्षय तृतीयाबद्दल. अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसापैकी एक मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही चांगले कार्य कधीही संपत नाही, म्हणजेच ते अक्षय राहते, अशी श्रद्धा आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. यामुळे त्या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज पडत नाही. या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. असे मानले की याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. तसेच माता गंगा पृथ्वीवरती अवतरली होती. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताचे लेखन याच दिवशी सुरू केले. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र याच दिवशी दिले आणि सुदाम्याने श्रीकृष्णाची भेट याच दिवशी घेतली असेही मानले जाते. अक्षय तृतीया हा दान आणि पुण्य करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी लोक अन्नदान, वस्त्रदान, जलदान आणि गरिबांना मदत करतात. असं केल्याने अक्षय पुण्य मिळतं आणि अ, असं मानलं जातं. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचे खूपच शुभ महत्त्व मानलं गेलं आहे. तसेच ते समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहे. अनेक लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, घर खरेदी करतात किंवा गृहप्रवेश करतात. जैन धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. भगवान ऋषभदेवांनी 1 वर्षाच्या तपश्चर्येनंतर याच दिवशी उसाचा रस घेऊन उपवास सोडला होता. म्हणून हा दिवस जैन धर्मातही पवित्र मानला जातो. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते की चांगले कर्म, दान आणि सकारात्मक सुरुवात कधीही वायाला जात नाही. म्हणूनच या दिवशी आपणही चांगले कार्य करून आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी आणूयात. सर्वांना सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप